नाही नाही जरा 2 मिनटं अजून 1 मिनटं एकदम क्लोज शॉट्स क्लोज आणि मी सांगतो थोडेसे क्लोज शॉट्स होते. भांडूप पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 36/21 हा 381चा CR दाखल होता. त्याच्यामध्ये एक सराफ व्यावसायिक होता, ड्रीम्स कॉम्प्लेक्स आपल्या भांडूपच्या एरियामध्ये राहत होता. त्याच्याकडे एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा एक आरोपी त्यांनी जवळपास 53,80,000 एवढ्या किमतीचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने त्यांनी चोरी करून घेऊन गेला होता. अशी घटना आपल्याला म्हणजे अशी माहिती आपल्याला दिनांक 8 रोजी सकाळी 11च्या आसपास प्राप्त झाली. तात्काळ आपण त्या पूर्ण घटनेचं आपण ट्रॅक शोधलं. त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपल्या टीम सगळ्या रवाना केल्या. प्रथमतः आपल्याला अशी माहिती मिळाली की सदर आरोपी हा लगेच म्हणजे भांडूप हद्द सोडून ठाण्याच्या दिशेने गेला आहे. त्याप्रमाणे आपण पूर्ण त्याचा मागोवा घेऊन तो गुजरातमध्ये गेल्याचं निष्पन्न झालं. त्याप्रमाणे आपली टीम तात्काळ लगेच गुजरातमध्ये रवाना झाली. पण आरोपी हा अत्यंत हुशार असल्यामुळे त्याला पोलीस त्याच्या मागे असल्याची त्याला माहिती लागली. परत तो गुजरातवरून मुंबईमध्ये आला आणि आपल्याला खबऱ्याने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण त्याला ठाण्यामध्ये नौपाड्याच्या हद्दीमध्ये परत त्याला अटक केलं. पूर्ण 100% ह्याच्यामध्ये रिकव्हरी आपल्याला झालेली आहे आणि हा 24 तासाच्या जवळपास कालावधीतच आपण हा गुन्हा डिटेक्ट केला आहे. सर, हा आरोपी तिथे किती वर्ष काम करत होता, काही वॉच ठेवला होता, नेमकी चोरी कशासाठी केली होती? हा आरोपी त्या जवळपास 3 ते 4 वर्ष त्याच्या दुकानामध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. महत्त्वाचं आणखी की ह्याच्यामध्ये आरोपीची पत्नी पण जे मालक आहेत त्यांच्या घरी रेग्युलर जे वॉशिंग धुणेभांडीचं काम पण करते. त्यांना पूर्ण विश्वास होता ह्याच्यावरती. मात्र ह्याच्या काही पर्सनल रिझनमुळं त्यांनी ही चोरी केली आहे. सदर घटनेची माहिती आम्ही तात्काळ माननीय CP सर, जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर सर आणि रिजन सरांना दिली होती. त्यांनी तात्काळ आम्हाला त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं आणि हे चांगलं डिटेक्शन आपण माननीय जॉईंट CP सर आणि ॲडिशनल रिजन सरांच्या मार्फतीने आपण करू शकलो. नेमक्या चोराने चोरी केली कशी, एवढी मोठी अमाऊंट कशी काय लांबवली आणि या संदर्भात काय काळजी घेणं गरजेचं आहे? प्रथमतः हा जो ते सराफ व्यावसायिक म्हणजे डेली जे डिलिव्हरी बॉय असतात, जे एका मॅन्युफॅक्चररकडून सोनं घेतात आणि दुसऱ्या दुकानामध्ये ते डिलिव्हरी करतात, ह्यांनी ही चोरी केलेली आहे. ह्या मालकांचा ह्यांच्यावरती विश्वास असतो आणि ह्या केसमध्ये आपल्या 36 ह्याच्यामध्ये जी चोरी झाली आहे ते असाच मालकाचा विश्वास होता. रेग्युलर तो डिलिव्हरी बॉय मोठ्या प्रमाणावरती सोनं डायमंड्स घेऊन तो कन्सर्न दुकानामध्ये पोचत होता. त्यांनी अशाच प्रकारे माल घेतला त्या मॅन्युफॅक्चररकडून आणि ज्या ठिकाणी डिलिव्हरी जाणं होतं तर डिलिव्हरी न जाता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तो माल घेऊन गेला होता. मी सर्व जे व्यावसायिक आहेत, सराफी पेढीचे सोनार व्यावसायिक यांना आवाहन करतो की
असे जे डिलिव्हरी बॉयज आहेत किंवा तुमच्याकडे काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं पर्सनल थोडं बिलॉंगिंग काय, त्यांचं कॅरेक्टर आहे, त्यांची पूर्व पार्श्वभूमी काय आहे याचं पूर्ण थोडी माहिती घ्या. त्यांचे पूर्ण रेकॉर्ड्स म्हणजे त्यांचे ओळखीचे प्रमाणपत्र असतील किंवा त्यांचे ओळख पटवणारे जे काही माहिती असेल, त्यांचं गाव, पत्ता, त्यांच्याकडचे आधार, पॅन याचे पूर्ण डिटेल्स त्यांच्याकडे ठेवा, जेणेकरून आपल्याला अशी काही घटना घडली तर आपल्याला तात्काळ त्यांना आपल्याला ट्रॅक करता येईल. हिंदी में जानना चाहेंगे ये किस तरह से चोरी की गई है और क्या दक्षता लेना जरूरी है सर आप? ये जो चोरी हुई है ये सराफ दुकान में काम करने वाले डिलीवरी बॉय ने की है. प्रोसेस जनरली ऐसे होता है कि एक दुकान से दूसरे दुकान में माल इनका काम है कि डिलीवर करना या मैन्युफैक्चरर से एक दुकान में डिलीवर करना. तो ये डिलीवरी बॉय इनके विश्वास का आदमी था और उन्होंने एक दुकान में मैन्युफैक्चरर से डिलीवरी ली और दूसरे दुकान में डिलीवरी जाने वाला था, बीच में ही उसने ये पूरा माल गायब कर दिया. अपने को इन्फॉर्मेशन मिला तो इसलिए हमने उसको ट्रैक कर दिया. लेकिन मैं पूरे जो सराफ व्यावसायिक है उनको ये आह्वान करना चाहता हूँ कि जो आपके दुकान में, आपके मैन्युफैक्चर यूनिट में जो काम करते हैं, जो डिलीवरी बॉयज़ है, जो दुकान में काम करने वाले व्यक्ति है, उनका पूरा वेरिफिकेशन करके लेना ज़रूरी है, क्योंकि उनका पार्श्वभूमि पिछला क्रिमिनल है नहीं है, वो कहाँ से आए हैं, इनका पूरा इन्फॉर्मेशन उनको होना चाहिए. पूरा उनका जो इन्फॉर्मेशन होता है वो कहाँ से है, उनका बैकग्राउंड क्या है, उनका आईडी प्रूफ क्या है, ये पूरा इन्फॉर्मेशन सराफा व्यावसायिक ने लेना चाहिए. पुलिस स्टेशन में एक CR रजिस्टर हुआ था 8 तारीख को. CR नंबर 36/21 381 ये सेक्शन उसमें ऐड थे. उसमें ये देखा गया था कि एक सराफ व्यावसायिक था जो भांडुपीरिया ड्रीम कॉम्प्लेक्स में रह रहा है, उनका ऑफिस है वहाँ पे. उनके दुकान में काम करने वाले डिलीवरी बॉय ने लगभग 53,80,000 ये कीमत का एवज जो डायमंड के गहने थे, सोने के गहने थे, वो चोरी करके ले गया था. उस इन्फॉर्मेशन के बाद हमने इमीडिएट अपना जो प्रोसेस होता है इन्वेस्टिगेशन का वो शुरू कर दिया और आरोपी को ट्रेस करने लगे. प्रथम हमको ऐसा इन्फॉर्मेशन मिला कि आरोपी गुजरात गया है. फिर हमने टीम इमीडिएट गुजरात भेजी, लेकिन आरोपी बहुत शार्प था. उसको इन्फॉर्मेशन लगा या उसको कुछ संशय आया होगा कि पुलिस उसका पीछे है, तो उसने इमीडिएट फिर वापस वो मुंबई में आ गया. फिर हमने इन्फॉर्मेशन और टेक्निकल एनालिसिस के माध्यम से आरोपी को थाना में अरेस्ट किया. उसके अंदर पूरा 100% माल हमने रिकवर किया है. ये माननीय CP सर, जॉइंट CP सर ये पर्सनली इस गुना पे ध्यान दे रहे थे, क्योंकि इतना बड़ा अमाउंट और सराफ व्यावसायिक में थोड़ी नाराज़गी थी, तो हमने इमीडिएट 24 घंटे में उसको डिटेक्ट कर दिया. सर ये कितने सालों से वहाँ पे काम करता था और किस वजह से इसने ये जो डिलीवरी बॉय है जो आरोपी हमने बनाया है वो 2-3 साल से ही वहाँ पे उनके घर में काम करता था. उसके वाइफ भी उनके जो कंप्लेंट है उनके घर में ही काम करती थी. उसके पर्सनल कुछ रीज़न थे, उस वजह से उसने ये चोरी की है. अपने को इन्फॉर्मेशन मिलने के बाद हमने एक टीम इमीडिएट रवाना करके पूरा 100% डिटेक्शन किया है. ये बहुत बड़ी उपलब्धि है कि 24 आवर्स में ये डिटेक्शन हुआ है. भांडुप पुलिस स्टेशन के सब टीम API बागुल, API शिंदे, सीनियर PI शिंदे साहब, क्राइम PI शिंदे, इनका मैं बहुत बड़ा स्वागत और आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने अच्छा डिटेक्शन किया है.